क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। मालेगाव व्यंकटेश बँक घोटाळा प्रकरण अपूर्व हिरे अद्वै हिरे यांना दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन फेटाळला। मालेगाव बहुचर्चित व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात अडकलेल्या हिरे कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। उबाटा गटाचे उपनेते अद्वै हिरे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरे या तिघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून या प्रकरणातील गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे। अपूर्व हिरे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता। त्यांच्या अवघ्या एक दिवस आधीच व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात मालेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार बँकेच्या माध्यमातून बोगस कर्जदार दाखवून लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आला होता। या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप असून तपास यंत्रणांच्या मते घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। संबंधित प्रकरणात आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता असून पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून आरोपींचा जामीन नाकारण्यात आलाय, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले। सध्या मालेगाव राजकारणात या घडामोडींमुळे प्रचंड खळबळ उडाली असून हिरे कुटुंबियांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेवर मोठा आघात झाल्याचे बोलले जात आहे। पुढील काही दिवसात या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, मालेगाव। महात्मा गांधी विद्या मंदिर ही एक नाशिक जिल्ह्यातली एक नावाजलेली संस्था आहे। त्यामार्फत नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा चालवल्या जातात। विलास दिगंबर पगार या नावाच्या एका शिक्षकाने मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की त्याने व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमधून 7 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्ज रकमेची तो वेळोवेळी परतफेड करत होता। तो व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकमध्ये त्याची चौकशी करण्यासाठी गेला असता त्याला ते सांगण्यात आलं की तुमचं दुसरंही एक 14 लाख रुपयाचं लोन अकाउंट आहे। त्यावेळेस त्याने पूर्ण कागदपत्राची पाहणी केली असता त्याला त्याच्या लक्षात आलं की 14 लाखाचं त्याने कुठलंही दुसरं लोन घेतलेलं नाही आहे, पण त्याचं बोगस सह्या करून दुसरं लोन अकाउंट उघडण्यात आलं 14 लाखाचं आणि ती 14 लाख रुपयाची लोन अमाऊंट 2 लोकांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथून ती रक्कम संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथूनही या आरोपींनी ही रक्कम अपहार केला अशी फिर्याद दाखल केलेली होती। ती गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि अद्वै हिरे यांनी कोर्टात धाव घेतली आणि सेशन कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल केला होता। त्या अटकपूर्व जामीनला आम्ही विरोध केला आणि मी या विलास बच्छावर मार्फत कोर्टाला सांगितलं की अशा परिस्थितीमध्ये हा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि याचा सखोल तपास करणे खूप आवश्यक आहे आणि हे लोक सर्व पॉलिटिकल बेसचे लोक आहे आणि अशा परिस्थितीत यांना अटकपूर्व जामीन तुम्ही मंजूर केला तर तपासावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि तपास थांबून जाईल। त्यामुळे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा। अजून आता तर फक्त 24 लोक पुढे आलेले आहेत, परंतु अजून शिक्षक लोक पुढे येण्याची शक्यता आहे की ज्यांचे बोगस लोन अकाउंट काढण्यात आले त्यांच्या रक्कम दुसऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आली आणि ती रक्कम त्याच्यानंतर संस्थेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली आणि मग संस्थेच्या अकाउंटमधून यांनीही याचा अपहार केला आहे। आणि कोर्टाला मी हे सांगितलं की त्याच्यानंतर जे संस्थेला जे कॉलेजेसला जे ग्रँट मिळते शासनाकडून त्या ग्रँटमधून हे हप्ते भरत होते आणि जे बोगस लोन अकाउंट काढले गेले त्याच्यासाठी कुठल्याही मिळकतीचं तारण वगैरे घेतलं गेलेलं नाही। अशा प्रकारे हा फार मोठा अपहार आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे। कोर्टाने आमचा युक्तिवाद ऐकून ग्राह्य धरून आज या तिघींनी आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला। हे सेशन कोर्ट पाटील साहेब म्हणून सेशन जज त्यांच्या कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला त्याचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।